श्री स्वामी समर्थ मंडळी. चला, आज आहे रविवार आणि मेन म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला रविवार. त्यामुळे माझ्या मुलांना तर काहीतरी स्पेशल खायचंच असतं, पण मार्गशीर्ष असल्यामुळे नॉनव्हेज बनवू शकत नाही. परंतु नॉनव्हेज असल्यासारखी भाजी करू शकते, ती पण फक्त 20 रुपयामध्ये एकदम गावरानी पद्धतीची सोयाबीनची भाजी. हे पहा, छोटे छोटे सोयाबीन. ते मी गरम पाण्यामध्ये मीठ टाकून थोड्या वेळ भिजत ठेवले आहे. एक 5-10 मिनटं भिजवले की बघायचे भिजलेत का नाही. ते असे फुगले तर ते भिजलेले असतात, दाबून बघायचे भिजलेत का. त्यानंतर करून घेऊया आपण त्याचा मसाला. तर आपण मसाल्यात काय टाकणार आहे? कच्चा कांदा, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर, भाजलेलं खोबरं ते आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. छू म्हणतात. झाला आपला मसाला तयार. चला आता बघूया. सोयाबीन व्यवस्थित भिजलेलं आहेतच, पण सोयाबीनमध्ये कडवटपणा असतो, म्हणून ते सोयाबीन पिळून घ्यायचे आहेत. आणि त्यामुळे काय होणार आहे, त्याच्यातला कडवटपणा नाहीसा होतो. त्यानंतर कढई घ्यायची आहे, गॅस करायचा आहे आणि आता आपण करणार आहोत फोडणी. तर कढईमध्ये तेल टाकून तेल चांगलं गरम झालं की मोहरी टाकायची. मोहरीचा तडतड आवाज झाला की जिरे टाकायचे. जिरे फुलले की त्याच्यामध्ये कढीपत्ता, हळद टाकून घ्यायची. त्यानंतर काय शोधू बरं, काय 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 हवं आहे मला? मला हवा आहे आपण तयार केलेला मसाला. तर ओके, आपण तो तयार केलेला मसाला टाकायचा आहे. तेल वरती येईपर्यंत खदखद तो मसाला तयार झाला की वरती तेल येतं. मग त्याच्यामध्ये आपण मस्त 2 चमचे लाल तिखट, जिरे पावडर, असे सगळ्या प्रकारचे मसाले टाकून झाले. घरगुती आपले मसाले टाकून घ्यायचे आणि मस्त हलवून घ्यायचं. मस्त हलवून घेताना गरम आचेवरती हलवून घ्यायचं, म्हणजे तेलवरती. तर त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आणि आपले भिजलेले सोयाबीन त्याच्यामध्ये मिक्स करायचे. मस्त हलवून घ्यायचं. आपल्या सोयाबीनला आधीच थोडं मीठ टाकलेलं असतं, त्याच्यामुळे थोडं कमीच मीठ टाकायचं. आणि तो मसाला आहे, त्या मसाल्यामध्ये आपले सोयाबीन चांगल्या रीतीने हलवून घ्यायचे आहेत. आणि अंगापुरतं पाणी टाकून मस्त त्याच्यावर कोथिंबीर पसरून घ्यायची आहे. त्यानंतर कमी गॅस करून आपल्याला ते चांगलं उकळून घ्यायचे आहे. भाजीतलं पाणी जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं ठेवायचं आहे. त्यानुसार भाजी बनवायची आहे. आणि ही पहा, आपली झाली सुंदर गावरानी पद्धतीची भाजी.